नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातीये. आज जगभरातील अनेक देश भारतात गुंतवणूक करतात. उत्पादन असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र, भारत चीनला सातत्याने मागे टाकतंय. आता आणखी एका गोष्टीत भारताने चीनला मागे टाकलंय. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर चीनच्या बीजिंगला मागे टाकून आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आलंय. अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत. या भारतीय वंशाच्या सीईओमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि तिचे भविष्य बदलण्याची ताकद आहे. यातच आता IIT मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दाऊलुरी यांना मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सर्फेसचे नवे बॉस असणार आहेत. यापूर्वी या विभागाचे प्रमुख असलेल्या पनोस पाना यांच्यानंतर त्यांना हे पद मिळालंय. अदानी पोर्टने आणखी एक बंदर खरेदी केलंय. एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने गोपालपूर बंदरातील 95% हिस्सा खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. हा करार 3080 कोटी रुपयांना झालाय. गोपाळपूर पोर्ट्स लिमिटेड या बंदरावर अनेक प्रकारचे ड्राय बल्क आणि ब्रेक बल्क कार्गो हाताळले जातात. हे एक मल्टी कार्गो पोर्ट आहे. या पोर्टवर लोखंड, कोळसा, चुनखडी, इल्मेट नाईट, वाळू आणि अॅल्युमिनियमसह कोरड्या बल्क कार्गोची वाहतूक होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झालाय. ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये ट्रम्प पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत 500 लोकांच्या यादीत 6.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सामील झालेत. देशभरातील रुग्णालयांची तपासणी करण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घेण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या दुर्घटना घडू शकतात. हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. सरकारी धोरणांविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी जगभरात शेतकरी आंदोलनाचा भडका झालेला पाहायला मिळतोय. भारतात मागील 13 फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करतात, तर काही आठवड्यांपूर्वी युरोपातील अनेक देशातील शेतकरी सरकारी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले होते. आता इंग्लंडमधील शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालत अन्न सुरक्षेबाबत निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाअंतर्गत गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करावा यावर एकमत झालंय. विशेष म्हणजे मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानमध्ये हा प्रस्ताव मान्य झाला असल्याने रमजान गाझामध्ये शांतता आणणार का हे पाहावं लागणार आहे. गेल्या 5 महिन्यांपासून सुरक्षा परिषदेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आलाय. मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात गाझामध्ये शस्त्रविराम करण्यात यावा असा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने काल मंजूर केलाय. ठरावाच्या बाजूने 14 तर विरोधात 0 मते पडली. आतापर्यंत नकाराधिकार वापरणाऱ्या अमेरिकेनेही यावेळी अनुपस्थितीत राहून या ठरावाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिलाय. त्यामुळे नाराज झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी आपला अमेरिका दौरा रद्द केलाय. पनामा देशात तब्बल 1200 वर्षे जुना खजिना सापडलाय. यामध्ये सोन्यासह अनेक अशा गोष्टी सापडल्यात जे पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही हैराण झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने आणि जवळपास 32 मृतदेहांचे अवशेष सापडलेत. या 32 जणांचा बळी देण्यात आला असावा असा अंदाज लावला जातोय. आंध्र प्रदेशच्या विझाग बंदरात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने मोठी कारवाई करत अंमली पदार्थ असलेला कंटेनर ताब्यात घेतलाय. तपास यंत्रणेला कंटेनरमधून ड्राय ईस्टची 25,000 किलोची पॅकेट्स आढळली असून त्यामध्ये ड्रग्ज सापडलेत. यानंतर संपूर्ण माल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाझापट्टीमध्ये इस्रायल पुरेशी मदत पोहोचू देत नसल्याचा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलेला आरोप इस्रायलने सपशेल फेटाळून लावलाय. गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी इस्रायलकडून अडथळे केले जात असल्याचा आरोप गुटेरेस यांनी केला होता. मात्र हा आरोप इस्रायलची मदत संस्था कॉगॅट यांनी फेटाळलाय. ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचा नाद एका अभियंत्याला चांगलाच महागात पडलाय. तब्बल 1.5 कोटी रुपये अभियंत्याने गमावले असून त्याच्या या सट्टेबाजीच्या नादापोटी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने ज्या लोकांकडून पैसे उसने घेतले होते ते घरी येऊन त्रास देत असल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलंय.
अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज एक जहाज धडकल्याने कोसळलंय. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भातील अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार 1:35 ही दुर्घटना घडली. काही सेकंदामध्येच ब्रिज कोसळला. अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. पाकिस्तानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतायत. पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला झालाय. तुर्बतमधील PNS सिद्दीकी नौसेना तळावर हा हल्ला झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. बंदी असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्सच्या जहाजांवर चीनच्या जहाजांकडून पाण्याचे फवारे मारले जाण्यावर फिलिपाईन्सने जोरदार आग पाखड केली. चीनच्या तटरक्षक दलांच्या जहाजांकडून पाण्याचे फवारे मारल्यामुळे आपल्या जहाजांवरील 3 खलाशी जखमी झाल्याचं फिलिपाईन्सने म्हटलंय. या संदर्भातील तक्रार नोंदवण्यासाठी फिलिपाईन्सने चीनच्या उच्चायुक्तांना काल पाचारण केलं होतं. चीनच्या आक्रमक कृतीविरोधात कठोर शब्दात निषेध नोंदवण्यात आलाय, असे फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.